मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. तोच चांगल्या मारामाऱ्या करू शकतो जो उत्तम मार खाऊ शकतो, खाल्लेला मार पचवू शकतो. आयुष्यामध्ये असे बरे वाईट अनुभव किती पचवलेत मी रे. हे काय चाललंय आपल्या घरात? कुठलीच गोष्ट सुरळीत का होत नाहीये? जयू, मी एकदा बाबांशी बोलून बघू का? आम्ही त्याने काही उपयोग होणार नाही. माझ्या बाबतीत तो बाबांचं पण ऐकणार नाही. जहागीरदार कुटुंबातल्या पुरुषांना वेळच नसतो घरातल्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष द्यायला. तुमच्या त्या फार्म हाऊस वरती ती वनिता यायची का नाही, कसा विश्वास ठेवू सांगा. खोटं आहे यायची ना, का? खरं आहे, यायची ती. सांगतो तुला, यायची. अरुताई, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते मनात कुठलाही किंतु न ठेवता सांगा. अगदी मनमोकळेपणाने सांगा. तेजस्विनी, इतक्या दिवसात माझ्याशी कोणी मोकळेपणाने बोलायला सुद्धा आलं नाही ग. मग मीही नाही मर्यादा सोडून बोलले. माईला वचन दिलं होतं तसं. म्हणजे माईना हे सगळं माहिती आहे? अगं, माईमुळेच तर मी मेंटल हॉस्पिटलमधनं बाहेर आले. तीच तर एकमेव सगळ्या घटनांची साक्षीदार आहे. ती तरी बिचारी काय करणार. आरोपी आणि न्यायाधीश एकच. मूग गिळून गप्प बसावंच लागणार ना. ताई, तुम्ही हे काय बोलताय मला नाही समजत आहे. नीट पहिल्यापासून सांगा ना प्लीज. सांगते. मी कॉलेजमध्ये होते. मराठी वाङ्मय मंडळाची सेक्रेटरी होते. वर्षभर कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज व्हायच्या. अशाच एका कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये कुमार फोडकरशी माझी ओळख झाली. कवी होता, निसर्ग कवी होता तो. आणि नंतर ओळखीतून मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असणार. पण कुमार फोडकर म्हणजे प्रेमाला जात आडवी नाही आली ग. हा, पण लग्न असं म्हटल्यावर मात्र घरामध्ये स्फोटक वातावरण निर्माण झालंच. बाबा पुरोगामी विचारांचे होते, नास्तिक होते, आहेत. शिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम वगैरे करायचे. त्यामुळे मला वाटलं की माई विरोध करेल, पण बाबा मात्र पाठीशी उभे राहते. पण बाबांनीच पाठ फिरवली. संग्राम अंकल, मीच आहे. उठा. तुमच्यासाठी पोटभर जेवण आणलंय, ते गिळा आता. आणि ते खाण्यापिण्यावरनं खोट्या शब्दा घेणं आता तरी सोडा. चला, आमच्यावर संस्कारच असे आहेत ना की कुणाला ठरवून सुद्धा उपाशी ठेवू शकत नाही. गिळा आता. तावडीत अडकलोय म्हणून वाटेल ते बोल नका, ऐकून घेणार नाही मी.
तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत मी. आयुष्य जगण्याचे तुझ्यापेक्षा अधिक भले बुरे मार्ग पचवलेत मी. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वेळेला खोट्या शब्दा घेतल्यात मी. मला काय नवीन नाही, मी काय साधू संत नाही ना रे, होणार पण नाही यायला आयुष्यात. आणि ते पुढच्या वेळेला मला डांबायचं असेल ना तर जरा बरी जागा निवड. काय साली घाणेरडी जागा आहे रे ही. शी. ओरिजिनल माजोरडे आहात, ओरिजिनल. अहो आता एवढं सगळं रामायण झालंय, आता तरी या जुन्या सवयी सोडा. याचं कारण मी तुझ्या बापासारखं दांभिक नाही, लक्षात ठेव. आपलं आयुष्य जे काही आहे ना ते एकदम खुल्लम खुल्ला. आता ती वनिता तुझी आहे, तुझीच राहणार आहे. एकदा तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता. तुम्हाला सांगतोय का? ऐकून घे, सांगितलं ना. एकदा तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता, पण तिने मला दाद दिली नाही. शहाणी आहे ती, हुशार आहे. मला न दुखावता मला बाजूला ठेवणार तिने. कृतज्ञ नाही ती. ज्या कुटुंबावर केलेल्या उपकारांचं स्मरण आहे तिला. म्हणून सांगतोय तुला, जा तिला शोध. तिला शोध, सन्मानानं घरी घेऊन ये. उद्या तुझ्या त्या बापाचं ऐक. काय बघावा का माझ्या वडिलांचा सारखा उद्धार करत असता तुम्ही? तुझ्या वडिलांनी म्हणे माझी कंपनी हडप केली. पायी, बाटली, दारू, जुगार, रेस, एक शॉप सोडला नाही आयुष्यभर करायचा. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे तुमची कंपनी डबघाईला आली. ती माझ्या वडिलांनी सावरली, नावारूपाला आणली. त्यालाच दूषण देताय तुम्ही. जमेल जमेल, तुझं माझं जमेल. तुझ्या बापासारखा नाहीयेस तू, निराळा आहेस. एकदा फुरसतीनं सवडीनं आपल्याला जरा सेपरेट मध्ये भेटायला पाहिजे. कामाचा माणूस आहेस तू. नसती स्वप्न पाहू नका अंकल. खा आता ते शांतपणे. आणि एक सांगून ठेवतो, हे पोट भरण्यासाठी माझ्या माणसांना त्रास द्यायचा नाही. काय समजलं? आणि ही असली घाण नाही करून ठेवायची इथे. थुंकून ठेवलायत ना. तुम्हालाच राहायचं इथे अंकल. जरा स्वच्छता राखता. जेवायचंय? भूक नाहीये, बाहेरून खाऊन आलीये. एवढा वेळ कुठे होतीस? तुझी ड्युटी तर 10:30ला संपते. ऑफिसमधून निघेपर्यंत 11 वाजतात. मग इतका वेळ? ऑफिसमधल्या कलिग्स बरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. आणि मी जाते असं एकटीनेच मधून सांगून जाणं बरं दिसत नाही. बरोबर कोण कोण होतं? रेणुका, श्यामली, सिकंदर, अँथनी. घरी कोणी सोडला? अँथनीने त्याच्या बाईकवरून सोडलं. मग काय चालू आहे हे? अशी उलट तपासणी कशासाठी? मी लहान आहे का आता? नाही, मोठी झालीयस तू. लहान नाहीयेस. आणि म्हणूनच विचारते, तू कामानिमित्ताने अशी रात्री बेरात्री येतेस, कामा व्यतिरिक्त मैत्रिणींबरोबर फिरतेस, काळजी वाटणारच ना? माई, एक मुलगी म्हणून स्वतःची काळजी कशी घ्यायची याची जाणीव मला पूर्णपणे आहे. म्हणूनच म्हणते की मी लहान नाहीये. तेच सांगते मी. लहान नाहीयेस तू आता, मोठी झालीयस.
लग्नाचं काय ठरवलंयस? माई, तुला सगळं माहित असताना तू मुद्दाम माझ्या लग्नाचा विषय का करतेस? आणि मी लग्न करणार आहे, ते कुणाशी करणार आहे ते पण मी ठरवलंय, पण आता त्याच्याशी होईल की नाही हे मात्र माहित नाही. आणि सध्या दादाचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा असताना तुला तुझ्या डोक्यात माझ्या लग्नाचा विषय आलाच कसा? कारण अभिषा लग्नाचा खेळखंडोबा झालाय म्हणून. या घरात कोणाचंच लग्न नीट राहू शकत नाही. हारूचं लग्न तर मोडलंच, अभिषही मोडण्याच्या मार्गावर आहे. तेजू आणि आदित्यचं मोडता मोडता वाचलं. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता